शासकीय कंत्राटदार आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेणार आहेत। सकाळी 11 वाजता शिवतीर्थ निवासस्थानी कंत्राटदार संघटनेचे पदाधिकारी राज ठाकरेंची भेट घेतील। सरकारकडून कंत्राटदारांची तब्बल 86,000 कोटी रुपयांची थकबाकी अद्याप मिळालेली नाही। थकीत रक्कम मिळावी यासाठी कंत्राटदारांकडून गेल्या अनेक दिवसांपासून विविध ठिकाणी आंदोलनं सुरू आहेत। मात्र सरकारकडून आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याचा आरोप कंत्राटदारांनी केलाय। या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी सरकारशी चर्चा करून मध्यस्थी करावी अशी कंत्राटदारांची मागणी आहे। तसंच आंदोलनाला मनसेचा पाठिंबा मिळावा यासाठीही ही भेट महत्त्वाची मानली जाते। दरम्यान महाराष्ट्र गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष निवास लाड यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। आम्हा सगळ्यांच्या मनामध्ये संभ्रमावस्था म्हणा किंवा भीती निर्माण झालेली आहे की शासन हे आमच्या लोकांचे पैसे देणार आहे का नाही। आणि या निमित्तानं आम्ही माननीय राजसाहेब ठाकरे यांची सकाळी 11 वाजता त्यांच्याशी त्यांची भेट घेणार आहोत। एमपीएससी पेपरफुटीचा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या दरबारी पोहोचलाय। एमपीएससीचे विद्यार्थी आज राज ठाकरेंची भेट घेणार आहेत। एमपीएससी औषध निरीक्षक भरती परीक्षा पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थी राज ठाकरेंची भेट घेतील। आज सकाळी 10 वाजता राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी ही भेट होणार आहे। दरम्यान यापूर्वीही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर राज ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेत त्यांच्या आंदोलनांना आणि मागण्यांना पाठिंबा दर्शवला होता। त्यामुळे आता या पेपरफुटीचाही प्रश्न मार्गी लावावा यासाठी विद्यार्थी राज ठाकरेंना भेटणार आहेत। पुण्यातील गणेशोत्सव आणि दहीहंडीसाठी नेमकं किती साऊंड सिस्टीम वापरावी याबाबतचा निर्णय अजूनही घेण्यात आलेला नाही। पुणे महापालिकेमध्ये काल गणेशोत्सव मंडळ आणि दहीहंडी मंडळाची पोलिसांसोबत बैठक पार पडली। या बैठकीमध्ये महापालिकेचे अधिकारी आणि महापौर देखील उपस्थित होते। बैठकीत साऊंड सिस्टीम लावण्यावरून चर्चा झाली, मात्र पुणे पोलिसांकडून ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी चर्चा करून या संपूर्ण विषयावर निर्णय घेण्यात येणार असं उपस्थित असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं। बैठक घेऊनही ठोस निर्णय न झाल्यामुळे गणेश मंडळ, दहीहंडी मंडळ आणि पुणे पोलिसांमधला वाद पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे। आम्हाला संपूर्ण निर्बंधमुक्त गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सव हवाय या मागणीवरती गणेश मंडळ आणि दहीहंडी मंडळ अजूनही ठाम आहेत। त्यामुळे आता पुणे पोलीस आयुक्तांच्या निर्णयाची गणपती मंडळ आणि दहीहंडी मंडळांना प्रतीक्षा आहे। या बैठकीला महापौर, उपमहापौर यांच्यासह राजकीय पक्षांचे पदाधिकारी, महापालिकेचे अधिकारी, पोलीस अधिकारी आणि मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते। मात्र या बैठकीत एका पर्यावरणप्रेमी पुणेकर नागरिकानं ढोल ताशांच्या दणदणाटामुळे आणि साऊंड सिस्टीमच्या गोंगाटामुळे नागरिकांना त्रास होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला। पोलिसांनी आवाजावर निर्बंध आणावेत अशी मागणी या नागरिकांना केली, मात्र त्यामुळे बैठकीमध्ये गोंधळ उडाला। मंडळांचे कार्यकर्ते आक्रमक झाल्यानं पोलीस बंदोबस्तात या नागरिकाला महानगरपालिकेच्या इमारतीतून बाहेर काढण्यात आलं। धाराशिवसह मराठवाड्यावरती दुष्काळाचं सावट निर्माण झाले। शेतातील उभी पिकं करपू लागली आहेत। नदी नाले कोरडे आहेत। दुष्काळाच्या संकटापासून वाचण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पर्जन्य यज्ञ आयोजन केलाय। वैदिक काळात 12-12 वर्ष पावसाचा खंड पडायचा। पाऊस पडावा त्यासाठी पर्जन्य यज्ञ केले जायचे आणि हीच वैदिक काळाची परंपरा। यावर्षी दुष्काळाचं सावट दूर व्हावं आणि पाऊस पडावा म्हणून आम्ही पर्जन्य यज्ञ करून देवाला साकडं घालत असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलंय। शेतकऱ्यांना केलेली जी का पिकं आहेत त्यांनी माना टाकलेला आहे आणि म्हणून यज्ञाचं ज्या वेळेला आयोजन पूर्वी वेदपूर्व कालामध्ये, वेदकालामध्ये किंवा वेदोत्तर कालामध्ये ज्यावेळेला 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 12-12 वर्ष आवर्षण पडायचं, मग त्यावेळेला सुद्धा वरुण देवतेला प्रसन्न करण्यासाठी यज्ञ केले जायचे आणि त्याच्यानंतर त्याचा पावसाच्या याच्यामध्ये फलद्रूप व्हायचा, पाऊस पडायचा आणि तीच परंपरा आपण श्रद्धेनं आजपर्यंत राबवलेली आहे। नंदुरबार जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढताना दिसून येतोय। मका पीक वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यात असतानाच अळीचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। अळीच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांकडून रासायनिक कीटकनाशकांची फवारणी केली जात असून वारंवार फवारणी करावी लागत असल्यानं उत्पादन खर्चातही मोठी वाढ होतीये। त्यातच बदलता हवामान आणि अनियमित पावसामुळे अळीचं प्रभावी नियंत्रण करणं शेतकऱ्यांसमोर आव्हान ठरतंय।
आधीच खरीप हंगामात पिकांच्या लागवडीसाठी मोठा खर्च झालेला असताना आता कीटकनाशकांच्या फवारणीचा अतिरिक्त खर्च शेतकऱ्यांच्या खिशाला कात्री लावतोय। एकीकडे पिकांवर अळीचा प्रादुर्भाव तर दुसरीकडे अनियमित पाऊस आणि वाढता उत्पादन खर्च अशा दुहेरी संकटात मका उत्पादक शेतकरी सापडलाय। त्यामुळे कृषी विभागानं शेतकऱ्यांना लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी योग्य मार्गदर्शन आणि प्रभावी उपाययोजना उपलब्ध करून देण्याची गरज निर्माण झाली आहे। मी माझ्या शेतामध्ये मकई लावली आहे, पण पाण्याच्या अभावी जळून गेलं आहे आणि त्याच्यावर अळीचा प्रादुर्भाव होत आहे। त्यामुळे आता नवीन फवारणी व पेरणीची दुबार पेरणीची चिंता वाढली आहे, कारण की आळ्या एवढ्या पडल्या आहेत त्याच्यामुळे काहीच आपल्याला फवारणी दोनदा झाली पण ते काही अळी जात नाही। वाशिमच्या मानोरा तालुक्यात गेल्या 21 दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानं सोयाबीनसह तूर कपाशी संकटात सापडली आहे। पावसाभावी शेतातील सोयाबीनची पिकं माना टाकत असून अनेक ठिकाणी पिकं सुकत चालली आहे। पाऊस नसल्यानं जमिनीतील ओलावा झपाट्यानं कमी होत असल्यानं पाऊस लांबल्यानं पीक धोक्यात आलंय। फूल अवस्थेत आणि शेंगा धरण्याच्या अवस्थेत पाऊस गरजेचा असून पाऊस न बरसल्यास पीक नष्ट होण्याचा धोका अधिक वाढलाय। सुट्या खाद्यतेलावर सरसकट बंदी घालण्याचा निर्णय झालेला नसून भेसळ रोखतानाच पारंपरिक तेल विक्रेते आणि अल्प प्रमाणात तेल खरेदी करणाऱ्या ग्राहकांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं। सुट्या तेलाबाबत मंत्रिमंडळात चर्चा झाली। अन्न व औषध प्रशासनाची कारवाई योग्य असल्याचे सगळं मंत्र्यांचं मत आहे। मात्र पारंपरिक तेल विक्रेते आणि कमी प्रमाणात सुटं तेल घेणाऱ्या ग्राहकांनाही अडचण होऊ नये त्यामुळे भेसळ रोखण्यासाठी आणि संबंधितांवर अन्याय टाळण्यासाठी एसओपी तयार करण्यात येईल असं फडणवीसांनी सांगितलं। एफडीएच्या माध्यमातून वेगवेगळी कारवाई चालली आहे, ती योग्य आहे। कारवाई अशा पद्धतीनं होत राहिली पाहिजे। मात्र जे काही आमचे तेलाचे व्यापारी आहेत, या जे पारंपरिक तेलाचा व्यापार करतात त्या व्यापाऱ्यांवर अन्याय होऊ नये आणि गरीबात गरीब लोक जे आहेत, जे अतिशय थोडं म्हणजे जे अर्धा किलो 1 किलो किंवा अर्धा लिटर 1 लिटर असं तेल न घेता जे सुटं तेल घेतात त्यांच्यावरही अन्याय होऊ नये या दृष्टीनं मार्ग काढला पाहिजे। या संदर्भात आम्ही एफडीला सांगणार आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।